हॅलो, दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्या विभागाचे लाडके नगरसेवक जितेंद्रदादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. दोन्ही संघाने मैदानामध्ये उभं राहायचं आहे. आजच्या दिवसातला हा पहिला सामना जनसेवा 11 विरुद्ध गावदेवी स्ट्रायकर्स या दोन्ही संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. निळकेटनेश्वर बॉईज प्रेझेंट अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2026 भव्य दिव्य जबरदस्त असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. थोड्याच वेळात आपण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत. श्रीफळ फोडून मी प्रमुख मान्यवरांना विनंती करतो, आमचे नगरसेवक यांना विनंती करतो, आपण दोन्ही संघांची ओळख करून नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. हितेश गरत आपण देखील मैदानावरती जाऊन तसेच आमचे लाडके नगरसेवक जितेंद्रदादा पाटील यांना देखील विनंती करतो की आपण मैदानामध्ये जाऊन दोन्ही संघांची ओळख करून नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. तसेच या स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे श्रीफळ फोडून. सामान्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व आणि नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे प्रभाग क्रमांक 11चे लाडके नगरसेवक जितेंद्रदादा पाटील यांचं मैदानावरती आगमन होत आहे. तसेच आमचे सर्वसामान्य घरातील एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते असे आमचे हितेश दादा यांचं देखील इथे खेळपट्टीवरती आगमन झालं आहे. श्रीफळ फोडून या स्पर्धेला सुरुवात होईल. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण ईश्वराचं स्मरण करून श्रीफळ फोडून आपण करतो. आपले प्रमुख मान्यवर जितेंद्रदादा पाटील आपले नगरसेवक यांच्या हस्ते आपण श्रीफळ फोडून या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. बिग ब्लॅश 2026 निळकंठेश्वर बॉईज आयोजित अंडर नाईट क्रिकेट स्पर्धा भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपले नगरसेवक जितेंद्रदादा पाटील यांच्या हस्ते आपण श्रीफळ फोडून या स्पर्धेचं उद्घाटन करत आहोत. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जात आहे.
दोन्ही संघांदरम्यान फोटो सेशन आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातला हा पहिलाच सामना गावदेवी स्ट्रायकर्स विरुद्ध जनसेवा 11 या दोन्ही संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तसेच आमच्या निळेगावचे युवा नेतृत्व विश्वास पाटील यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो आपण मैदानामध्ये यायचं आहे. ज्यांच्या शब्दाला वजन आहे, ज्यांच्या कार्याला धार आहे, असे आमचे युवा नेतृत्व विश्वास पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. बिग बॅश धमाका बॉक्स क्रिकेट स्पर्धा निळकंठेश्वर बॉईज आयोजित भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. आजच्या दिवसातला हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जनसेवा 11 विरुद्ध गावदेवी स्ट्रायकर्स या दोन्ही संघांदरम्यान. तत्पूर्वी आपण मैदानावरती फोटो सेशन पाहत आहोत. या दोन्ही संघांदरम्यान आपले प्रमुख मान्यवर नगरसेवक माननीय जितेंद्र पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांच्या हस्ते आपण श्रीफळ फोडून या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. बिग ब्लॅश धमाका 2026 हा एक खेळ नसून एक खेळाडूंसाठी एक चांगली संधी आहे. आपलं कौशल्य दाखवण्याची एक चांगलं व्यासपीठ आहे. तब्बल 12 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. तब्बल 12 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. इथे शिस्त आणि जिद्दीचं प्रदर्शन आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांदरम्यान आपण दोन्ही संघांची ओळख करून घेत आहोत. आपले नगरसेवक तसेच हितेश गरद, आमचे युवा नेतृत्व विश्वास पाटील, रमाकांत पाटील साहेब, सर्व मान्यवर दोन्ही संघांची ओळख करून घेत असताना यानंतर आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. गावदेवी स्ट्रायकर संघाने नाणेफेक जिंकून आज आपण या ठिकाणी गावदेवी स्ट्रायकर्स विरुद्ध जनसेवा संघ या संघादरम्यान पहिला सामना या ठिकाणी रंगणार आहे. आणि गावदेवी स्ट्रायकर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून काय स्वीकारलं आहे? आम्ही बॉलिंग करणार आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. आणि हा सामना 4 षटकांचा असेल. आणि तुमचं किती धावांचं लक्ष किंवा किती धावांचा धावांमध्ये आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही प्रयत्न करू की त्यांना 40च्या आत थांबू, 40पर्यंत. नक्कीच. तुमची कशा प्रकारे तयारी असेल? आमची तयारी तर आहे. आम्ही पण 40चा वरच मारू, 50पर्यंत मारायची प्रयत्न करू. नक्कीच एक चांगला सामना आपल्याला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण या मैदानावरती 40 ही धावसंख्या एक समाधानकारक धावसंख्या मानली जाते. त्यामुळे नक्कीच एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. धन्यवाद आणि दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. तसेच आमचे नगरसेवक देखील एक चांगले क्रिकेटर आहेत, एक अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. त्यामुळे त्यांना क्रिकेटचं देखील चांगली माहिती आहे.
कोण जिंकलं टॉस? कोणाकोणाची मॅच आहे दादा? जनसेवा टॉस कोण जिंकला? पंचांनी देखील लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सामन्याला